श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आपण इब्रिलोकास पत्र या नवीन करारातील एका पुस्तकाच्या अध्ययनाला सुरुवात केली. त्याच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या वचनातून आपण शिकलो की देव प्राचीन काळी आमच्या पूर्वजांशी अंशाने व प्रकाराप्रकाराने बोलला. आज आपण इब्रिलोकास पत्र पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनाचा तपशीलवार अभ्यास करणार आहोत. इब्रिलोकास पत्र पहिला अध्याय आणि दुसरे वचन. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. या वचनाच्या पहिल्या भागाचे स्पष्टीकरण आपण पाहिले आहे. आता पुढील भागाचे स्पष्टीकरण आपण पाहताना मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या की हे पत्र यहुदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिले गेले. हे विश्वासणारे मुख्य मंडळीपासून काही कारणांमुळे बाजूला पडलेला समूह असावा असे अभ्यासकांचे मत आहे आणि ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीपासून ख्रिस्ती विश्वासापासून भगून यहुदीवादाकडे वळण्याचा मोठा धोका त्यांच्यासमोर होता. त्यांना त्या धोक्यापासून वळविण्याकरिता या पत्राचा लेखक ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वास पटवून देत आहे. या पत्राचा अभ्यास करीत असताना ही पार्श्वभूमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण आता वाचले की देवाने त्याला सर्वांचा वारीस करून ठेविले. प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टींचा वारीस आहे. आता या विधानामुळे एक समस्या निर्माण होऊ शकते, कारण योहानाच्या पहिल्या अध्यायातील 3ऱ्या वचनात आपण वाचतो, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याचवाचून झाले नाही. ही निर्मिती ख्रिस्ताची आहे. हे विश्व त्याने निर्माण केलेले आहे असे आम्हाला सांगण्यात आले आहे. तर मग तो सर्वांचा वारीस कसा होऊ शकतो? श्रोत्यांनो, लक्षपूर्वक ऐका हा. येशू ख्रिस्त देव असूनही तो या पृथ्वीवर मानव बनून आला. त्याने आमची मानवता स्वतःवर घेतली आणि ख्रिस्त एक परिपूर्ण मानव म्हणून देवाने त्याला सर्व गोष्टींचा वारस केले. म्हणजे त्याच्या आधी आलेले संदेष्टे किंवा देवाचे महान सेवक हे या संपूर्ण विश्वाचे वारस म्हणून नेमले गेले नाहीत, तर ख्रिस्ताला देवाने या सर्वांचे वारस म्हणून नेमले. आता वारस या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेऊया. एखाद्या व्यक्तीने आपली संपत्ती कोणा एका व्यक्तीच्या नावावर करावी व ती व्यक्ती त्या संपत्तीचा मालक बनावी, याला आपण वारस असे म्हणतो, होय ना? जसे की देवाने आदामाला पृथ्वीवर निर्मितीवर सत्ता चालविण्यासाठी नेमले, म्हणजे त्याने त्याला त्यांच्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले. परंतु त्याने पाप केले आणि त्याने आपले स्थान गमावले. ही गोष्ट वेगळी. परंतु जसे देवाने आदामाची नेमणूक केली तसेच त्याने ख्रिस्ताला संपूर्ण सृष्टीचा वारस म्हणून नेमले किंवा त्याच्या हातात त्याने तिचे नियंत्रण सोपविले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला तेव्हा तो माणूस म्हणून आला. त्याने प्रत्येक क्षेत्रात अनेक चमत्कार केले. त्याचा मानवी शरीरावरही ताबा होता. तो निसर्गाचेही नियंत्रण करू शकत होता. त्याने वादळे शमवली आणि 5,000 मर्यादित साधनांच्या साह्याने भोजन दिले. आदामाने जे गमावले ते त्याने पुन्हा मिळविले. परिपूर्ण मानव या नात्याने देवाने त्याला सर्व निर्मितीचा वारस नेमिले आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आम्हीही देवाचे वारसदार आहोत. रोमकरासपत्र 8 अध्याय 16 आणि 17 ही वचने आम्हाला सांगतात, आपण देवाची लेकरे आहोत आणि जर लेकरे तर अर्थात वारसही आहो, म्हणजे देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारस असे आहो. येथे एकत्रातील वारस किंवा सोबतीचे वारस अशा अर्थाचा शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ समान हक्काचा वारस असा नाही, हे लक्षात घ्या. खरा वारस येशू ख्रिस्त आहे व त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे आणि तो आम्हाला या विश्वातील काही गोष्टींचे नियंत्रण देईल. त्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताचे सोबतीचे वारसदार आहोत. जे आम्ही ख्रिस्तामध्ये देवाचे पुत्र व कन्या आहोत, त्या आमच्याकरिता स्वर्गामध्ये अविनाशी, निर्दोष आणि कधीही निस्तेज न होणारे असे वतन राखून ठेवण्यात आले आहे. हे वतन आमच्या मालकीचे आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक अद्भुत गोष्टी आमच्याकरिता केल्या आहेत. जे आदामाने गमावले ते त्याने पुन्हा मिळविले आणि त्याने त्याच्या उद्धार कार्याच्याद्वारे आम्हाला स्वतःबरोबर स्वर्गीय राज्याचे सोबतीचे वतनदार बनवले. सर्व सृष्टीचा वतनदार तो आहे. श्रोत्यांनो, जुन्या करारातील एकाही संदेष्टाला असे अभिवचन देण्यात आले नव्हते.
17व्या शतकातील भाष्यकार जॉन ट्रॅप यांनी असे म्हटले आहे, या वतनदाराबरोबर विवाहित राहा आणि सर्व मिळवा. होय श्रोत्यानो, आम्हाला परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वाद दिलेले आहेत. त्याने आम्हाला त्याच्या सोबतीचे वतनदार बनवले आहे. आमचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे. आपण जरा स्वतःचे निरीक्षण करून पाहूया. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत राहतो. चांगले कपडे, छान छौकी, पैसा अडका, ऐशाराम हे आमच्या इच्छांच्या यादीत पहिले असतात. आमचे सर्व लक्ष, आमचे प्रयत्न, आमची धडपड या गोष्टींच्या प्राप्तीसाठी असते, होय ना? सौख्याची आवड धरणे, ते मिळविण्याचा प्रयत्न करणे गैर नाही. पण त्यासोबत आम्ही आत्मिक वृद्धीसाठी धडपड करतो काय? आत्मिकरित्या आम्ही झोपडपट्टीत किंवा चाळीत राहत आहोत असे मला वाटते. आणि पहा, आमच्या स्वर्गीय पित्याने आमच्यासाठी आत्मिक आशीर्वादांचे महाल राखून ठेवले आहेत. त्याकडे तर आम्ही जराही पाहत नाही. केवढे हे दुर्दैव! जगाच्या दृष्टीने आम्ही झोपडीत राहणारे असलो तरी हरकत नाही, पण आत्मिक जीवनाच्या बाबतीत आम्ही देवाच्या वचनाचे, ख्रिस्ताचे सोबतीचे वारसदार आहोत याची जाणीव आम्ही बाळगायला हवी. मी स्वतःला या गोष्टीची कित्येकदा जाणीव करून देते. या जगाचे विनाशी निस्तेज होणारे वतन माझे नाही. माझ्या पित्याने, माझ्या प्रभुदेवाने ख्रिस्त येशूमध्ये मला न कोमेजणारे अविनाशी निर्दोष असे वतन दिलेले आहे. ते माझे आहे श्रोत्यानो. या वतनाच्या प्राप्तीसाठी आमचे येशू ख्रिस्ताबरोबरचे नाते सजीव असायला हवे. दुसऱ्या वचनातून आपण वाचले की त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. या ठिकाणी उत्पन्न केले यासाठी मूळ शब्द आहे आयन. त्याचा अर्थ समय किंवा काळ असा होतो. म्हणजे देवाने त्याच्याद्वारे समय, युग निर्माण केले. भविष्यातल्या योजना तयार करणारा वारस म्हणजे ख्रिस्त होय. त्याने युग निर्माण केले व त्याद्वारे प्रत्येक गोष्टीला अर्थ किंवा उद्देश दिला. त्याने प्रत्येक गोष्ट निर्मिली एवढेच नव्हे, त्याने ती उद्देशासह निर्माण केले. पवित्र शास्त्र अर्थपूर्ण आहे. देवाने जे पूर्वी केले ते हेतूसह केले आणि जे तो सध्या करीत आहे त्यामागेही काही कारण आहे. उदाहरणार्थ, देवाने एदेन बागेमध्ये जीवनी वृक्ष ठेवला व त्याचे फळ आदाम व हवा यांनी खाऊ नये अशी त्यांना ताकीद दिली. यामध्येही देवाचा काही उद्देश होता. आदम व हवा आपली आज्ञा पाळतात की नाही हे त्याला पाहायचे होते. त्यावेळेस देवाने दिलेली ही चाचणी, ही परीक्षा होती. त्यात माणूस पूर्णपणे अपयशी ठरला. देवाच्या प्रत्येक कृतीमागे काही योजना, काही हेतू असतो. देवाने माणसाची परीक्षा इतर वेळेसही केली. त्याने एकदा माणसाला मोशेच्याद्वारे नियमशास्त्र दिले आणि त्याद्वारे त्याने पुन्हा एकदा माणसाच्या आज्ञापालनाची परीक्षा घेतली. आज तुम्ही व मी कृपेच्या काळामध्ये जगत आहोत. आमचे तारण कृपेद्वारे झाले. नियमशास्त्राच्याद्वारे आमचे कधीही तारण झाले नसते. नियमशास्त्र आम्हाला या युगात दिलेले नाही आणि दिले असते तरी त्याचे पालन आम्हाला करता आले नसते. देवाने नीतिमत्वाचे जे परिमाण आखून दिलेले आहे तेथवर पोचणे आम्हाला शक्य नाही. श्रोत्यानो, आमच्या सत्कृत्यांनी परमेश्वर आमचे तारण करू शकत नाही. तो परिपूर्ण कृत्यांच्याद्वारे आमचे तारण करू शकत नाही, कारण तुम्ही व मी परिपूर्णता मुळीच गाठू शकत नाही. तसेच अपरिपूर्ण कृत्यांच्याद्वारेही तो आमचे तारण करू शकत नाही, कारण त्याने न्यायत्वाचे फार उच्च परिमाण आखून ठेवले आहे. म्हणून देवाने आमचे तारण कृपेच्याद्वारे केले आहे. ख्रिस्ताला व त्याच्या वधस्तंभाला तुच्छ लेखणारे आमचे काही श्रोते आहेत. त्यांना मला सांगू द्या की तुम्हाला तुच्छ वाटणाऱ्या ख्रिस्ताच्या मरणामागेही देवाचा महान उद्देश होता व आहे. ज्याची सत्कृत्ये पवित्र देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत, अशा माणसाचे पाप वाहून नेणे, त्याचा देवाबरोबर समेट घडवणे, त्याला पूर्वीची स्वर्गातली जागा मिळवून देणे, याची माणसाला गरज होती व आहे. माणसाच्या या आत्मिक व मानसिक गरजेकरिता देवाने अशी व्यक्ती पृथ्वीवर पाठवली व तिच्यावर सर्व मानव जातीचे पाप लादले आणि तिच्याकडून मानव जातीच्या पापाचे प्रायश्चित करून घेतले. ती व्यक्ती म्हणजे मानवावर अमर्याद प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त होय. त्याच्या वधस्तंभावरील मरणाच्या मागे देवाचा हा महान उद्देश होता की त्याने त्या लज्जास्पद मरणाद्वारे मानवाला आपल्या प्रीतीचे प्रमाण पटवावे. कोणाला जर या प्रीतीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करावयाचे असेल
तर त्याला आमचा इलाज नाही व देवाचाही अशा व्यक्तीकरिता न्यायाशिवाय इलाज नाही. ख्रिस्त या विश्वाचा निर्माण करता आहे. यामध्ये देवाचा काही हेतू आहे. अनेक लोकांना वाटतं की विश्व आपल्याच गतीने चालत आहे, त्यामागे कोणी नियंत्रक नाही. परंतु तसे नाही. या विश्वाची गती, चंद्र ताऱ्यांची गती, त्यांची स्थिती या सर्व गोष्टी अगदी परिपूर्ण नियंत्रणाखाली असल्याप्रमाणे आहेत व त्यांच्या मागे काही उद्देश आहे. प्रभू येशूने त्यांना उद्देश दिलेला आहे. श्रोत्यांनो, या वचनातून पवित्र आत्मा आम्हाला हे शिकवतो की येशू ख्रिस्त हा केवळ गलिलातील एक उपदेशक नव्हता, तर तो या जगाच्या निर्मितीपूर्वी होता व त्याच्याद्वारे या जगाची निर्मिती झाली. ज्या ख्रिस्ताने आपल्या हाताने ग्रहतारे निर्माण केले, तो ख्रिस्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन नियंत्रित करू शकतो. संकटाच्या समयी त्यांचे सहाय्य करू शकतो. परीक्षेच्या वेळेस त्यांची पावले स्थिर करू शकतो. त्यांच्या गरजा भागवू शकतो. येशू ख्रिस्त एक धर्मसंस्थापक, धर्मसुधारक किंवा उत्कृष्ट उपदेशक नाही, तर तो या विश्वाचा निर्माण करता तुमचे व माझे भवितव्य घडवणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारे आपल्या भविष्याविषयी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकतात, कारण त्यांना भविष्य ठाऊक नसले तरी त्याच्या हातात त्यांचे भविष्य आहे. त्याला ते ओळखतात. आता आपण 3रं वचन वाचूया. इब्री लोकासपत्र 1 अध्याय आणि 3रं वचन. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. श्रोत्यांनो, जुन्या कराराचा अभ्यास करीत असताना आपण पाहिले की यहुदी लोकांकरिता देवाचे गौरव किंवा तेज ही एक दृश्य गोष्ट होती आणि त्याचे तेज हे त्याच्या पवित्र समक्षतेचा पुरावा होते. तुम्हाला आठवतच असेल की सिनाई पर्वतावर जेव्हा देवाने मोशेला नियमशास्त्र दिले, तेव्हा देवाचे प्रचंड तेज यहुदी लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. शल्मोनाने देवाच्या मंदिराचे समर्पण केले, तेव्हा देवाचे तेज त्या ठिकाणी असे उतरून आले की याजकांना सेवेसाठी मंदिराच्या आत जाता येईना. देवाच्या कराराचा कोश यहुद्यांच्या शत्रूने काबीज केला, तेव्हा यहुदी लोक शोक करून म्हणाले की देवाचे गौरव निघून गेले आहे. आता इब्री लोकासपत्र याच्या लेखकाने असे म्हटले आहे की येशू ख्रिस्त देवाच्या गौरवाचे तेज आहे. हा लेखक यहुदी विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की देवाचे गौरव सर्वात परिपूर्णपणे कोठे प्रगट झाले असेल, तर ते त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये. आमच्यापैकी कोणी जिवंत व खऱ्या देवाला पाहिले नाही, कारण त्याला कोणी माणूस पाहू शकत नाही. जसे आपण मध्यान्हातल्या सूर्याकडे पाहू शकत नाही, सूर्याच्या किरणापासून आम्हाला प्रकाश, उष्णता, ऊर्जा व आरोग्य प्राप्त होते, तशाच प्रकारे देवाने आपल्या तेजाचे प्रगटीकरण त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये दिलेले आहे. ख्रिस्त देवाचे तेज, देवाचे गौरव प्रकट करीतो. म्हणूनच जेव्हा ख्रिस्ताच्या एका शिष्याने फिलिपाने त्याला आम्हाला पिता दाखवा असे म्हटले, तेव्हा प्रभू येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. पुढे आपण वाचले की त्याच्या तत्वाचे तो प्रतिरूप आहे. श्रोत्यांनो, प्रतिरूप म्हणजे नाण्यावर ठसवलेले प्रतिरूप असे आपल्याला म्हणता येईल. त्याला ग्रीक भाषेत कॅरेक्टर असा शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचे नाण्यावरचे प्रतिरूप नाही, तर तो देवाचे जिवंत प्रतिरूप आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर कोणाला देवाला पाहायचे असेल तर त्याने ख्रिस्ताकडे पाहावे. देवाची सर्व स्वभाव वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतात. तो देवाच्या स्वभावाचा आहे. कलसीकरासपत्र 2 अध्याय 9 वचनात प्रेषित पॉल म्हणतो, कलसीकरासपत्र 2 अध्याय 9 वचन, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. आम्ही आमच्या मानवी नेत्रांनी परस्पर देवाला पाहू शकत नाही, परंतु त्याने आमच्यासाठी मानवी देह धारण केला. आणि जर आम्हाला परात्पर देवाला पाहायचे आहे, तर आम्ही त्याच्या मानवी रूपाकडे, येशू ख्रिस्ताकडे पाहावे, कारण तो परात्पर देवाचे हुबेहूब प्रतिरूप आहे. त्यानंतर 1 अध्याय 3 वचनात आपण वाचले की आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून. यशायाचे पुस्तक 40 अध्याय 12 ते 26 ही वचने तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वरासमोर हे विश्व अगदीच लहान आहे.
आणि या उतार्यावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या यहुद्यांची अशी पक्की खात्री होती की परमेश्वराने या विश्वाला आपल्या तळहातावर ठेवलेले आहे. या यहुदी विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वाची खात्री पटवून देताना इब्री लोकास पत्र ह्याचा लेखक सुचवितो की ख्रिस्त हा देवासमान आहे. तो आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने विश्वाचा आधार आहे. या विश्वाचा अणुरेणू ख्रिस्ताच्या नियंत्रणात आहे. त्याचा शब्द सामर्थ्यशाली आहे आणि त्याला जे हवे ते करण्यास तो समर्थ आहे. तुम्हाला आठवतच असेल की मार्था व मरिया यांचा भाऊ लाजरस मरण पावला. त्याचा मृतदेह सुगंधी द्रव्ये लावून कापडात गुंडाळून कबरेत त्यांच्या प्रथेनुसार ठेवण्यात आला. त्यानंतर 3 दिवसांनी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि तो त्या कबरेजवळ जाऊन म्हणाला, लाजरा बाहेर ये. आणि त्याची ती हाक ऐकून लाजर बाहेर आला. असे म्हणतात की येशू ख्रिस्ताने जर त्याला त्याचे नाव घेऊन बोलावले नसते तर त्या कबरेतले सर्व मृतदेह जिवंत होऊन बाहेर आले असते. एवढे सामर्थ्य ख्रिस्ताच्या शब्दात आहे. ख्रिस्ताने हे विश्व त्याच्या सामर्थ्याने राखले आहे. या विश्वाच्या पालनामध्ये त्याचा हात आहे. त्या काळातल्या यहुदी विश्वासणाऱ्यांची येशू ख्रिस्ताविषयीची कल्पना अतिशय मर्यादित होती आणि आमचीही ख्रिस्ताविषयीची कल्पना फार मर्यादित आहे. आम्ही त्याला आमच्या मर्यादित अनुभवांमध्ये किंवा ज्ञानामध्ये बसविण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्हाला ख्रिस्ताच्या भव्य व्यक्तिमत्वाच्या कल्पनेची गरज आहे. आमच्या उदात्त विचारांच्या पलीकडे ख्रिस्त आहे. आमच्या उत्कृष्ट अनुभवांपेक्षाही फार अधिक उत्कृष्ट आहे. ख्रिस्ताच्या या प्रतिमेची आम्हाला गरज आहे. ख्रिस्त देवाच्या योजनांची परिपूर्ती करतो. तो देवाचे प्रतिरूप, त्याच्या गौरवाचे तेज आहे. तो त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने या विश्वाला तोलून धरतो. ख्रिस्ताच्या या भव्य, अतुलनीय, अमर्याद प्रीती व सामर्थ्य साठलेल्या व्यक्तिमत्वाकडे आपण जर डोळे उघडे ठेवून पाहून तर आपोआप आमचे गुडघे त्याच्यासमोर टेकतील आणि मग त्याच्या नावासाठी, गौरवासाठी विरोध सहन करताना, संकटे झेलताना आमचे गुडघे लटपटणार नाहीत. श्रोत्यानो, आम्ही 3ऱ्या वचनात वाचले की ख्रिस्ताने पापांची शुद्धी केल्यावर. या आधीच्या वचनात व या वचनाच्या पहिल्या भागातून आपण शिकलो की येशू ख्रिस्त या विश्वाचा निर्माणकर्ता, पालनहार आहे. आता आपण पाहतो की तो तारणहारही आहे. त्याने वधस्तंभावरचे मरण सोसून एकदाच माणसाच्या पापाचे प्रायश्चित केले. या वचनातील पापांचा संदर्भ त्याच्या स्वतःच्या पापांचा नाही हे लक्षात घ्या. कारण या आधीच आपण शिकलो की येशू ख्रिस्त देवाच्या गौरवाचे तेज, त्याचे प्रतिरूप व त्याच्या तत्वाचा आहे. आणि जर तो पवित्र देवाच्या तत्वाचा आहे तर स्पष्ट आहे की त्याच्या ठायी पाप नाही. पवित्र शास्त्र या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी आम्हाला सांगते की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, निर्दोष व निष्कलंक असा होता व आहे. म्हणजेच त्याने ज्या पापांची शुद्धी केली ती मानवाच्या पापांची शुद्धी केली. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 6व्या वचनामध्ये आपण वाचतो की आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. तसेच रोमकरास पत्र 5 अध्याय 6वे वचन आम्हाला सांगते की आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला. पुढे आपण वाचतो की तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. येशू ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या पापांची शुद्धी केल्यावर, आमच्या पापांची किंमत मोजून दिल्यावर ऊर्ध्वलोकी राजाधिराज परमेश्वराच्या तो उजवीकडे बसला. श्रोत्यानो, इब्री लोकास पत्र याचा संदेश वास्तविक हाच आहे. प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे परत गेल्यावर त्याला तेच गौरव व सन्मान प्राप्त झाले. तो गौरवामध्ये देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे. मानव स्वतःला पापांपासून मुक्त करू शकत नाही. तो स्वतःच्या प्रयत्नांनी सार्वकालिक जीवनात प्रवेश करू शकत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच तो सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.